हॅलो हाय नमस्कार. स्टाईल विथ क्षितिजा चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सगळ्या आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आहे. साबुदाण्याच्या एका बॅटरपासनं 3 वेगवेगळ्या आकाराचे वडे दाखवणार आहे. चला तर बघूया साबुदाणा कसा भिजवायचा जेणेकरून तेलात वडे फुटणार नाही. साबुदाणा हा पहिले स्वच्छ पाण्याने 2-3 व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे. साबुदाणा इथे धुवून घेतलेला आहे आणि आता याच्यात भिजवण्यासाठी पाणी टाकायचं आहे. जिथपर्यंत आपला साबुदाणा आहे तिथपर्यंतच आपल्याला पाणी टाकायचं आहे. त्याच्यावरती जास्त पाणी टाकायचं नाही आहे. याने व्यवस्थित साबुदाणा भिजतो आणि हा 2 ते 3 तासात व्यवस्थित भिजून जातो. साबुदाणा आपल्याला एकदम हाताने बघा स्मॅश झाला पाहिजे. हाताने स्मॅश होईल तसा साबुदाणा भिजलेला पाहिजे. बघू शकता आपला साबुदाणा एकदम परफेक्ट भिजलेला आहे, जास्त चिकट नाही. इथे मी कुकरमध्ये 3 बटाटे घेतलेले आहे आणि त्यात पाणी टाकून शिजायला ठेवून देत आहे. कुकर लावून कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि बटाटे एकदम सॉफ्ट शिजायला हवे त्याच्यासाठी एक्स्ट्रा शिट्टी घ्या 1-2. चला इथे शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकरची वाफसुद्धा गेलेली आहे आणि बटाटे शिजून रेडी झालेले आहे. त्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि मग साल काढून घ्यायची आहे. आपण इथे 1 वाटीला थोडेसे कमी शेंगदाणे घेतले आहे आणि 7-8 मिरच्या घेतलेल्या आहे. मिरच्या आपल्याला मिक्सरला बारीक क्रश करून घ्यायची आहे, पेस्ट नाही करायची आहे. इथे गॅसवरती तवा टेकवायचा आहे आणि तव्यावर मस्त खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. आपल्याला कमी गॅस ठेवायचा आहे आणि शेंगदाणे खलबत्त्यात कुटायचे आहे जेणेकरून त्याचे साल निघून जातील. मिक्सरला ते चिकटून जातात शेंगदाण्यांना, त्याच्यामुळं खलबत्त्यात कुटून घ्यायचे आहे. आपल्याला शेंगदाणे साला विदाऊट पाहिजे आहे. इथे एक बाऊल घ्यायचा आहे आणि बाऊलमध्ये आपल्याला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. साबुदाणा अगदी परफेक्ट भिजलेला हवा. जास्त पाण्यात भिजवला की वडे पाण्यात फुटतात, त्याच्यामुळं व्यवस्थित अंदाज घेऊन साबुदाणा भिजवायचा आहे. मिरच्या बारीक क्रश केलेल्या टाकून द्यायच्या आहे आणि इथे बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहे. त्याच्यात मग गाठी राहत नाही किंवा तसा तुकडा राहत नाही. बटाट्याचा बारीक खिसणीने खिसायचा आहे. तिन्ही बटाटे आपल्याला व्यवस्थित खिसून घ्यायचे आहे आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार. शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. मी याच्यात चिली फ्लेक्स टाकलेली आहे आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे मिक्स करत आहे. सगळं एकजीव झालं पाहिजे आणि बाइंडिंग खूप चांगली आली पाहिजे असं मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित छोटे छोटे बॉल करून घ्यायचे आहे आपल्याला. आणि मी इथे बघू शकता रोलसुद्धा बनवून घेतलेले आहे. मोड होता एक स्टारवाला, फ्लावर्सवाला, मी त्याच्यातसुद्धा बघू शकता किती छान प्रकारे झालेले आहे. वेगवेगळे शेप बघू शकता किती छान प्रकारे स्टार शेपसुद्धा निघलेला आहे आणि गोल पण मी केलेले आहेत काही सर्कलमध्ये, हॉटेलला जसे भेटतात तसे. असे आपल्याला सगळे करून घ्यायचे आहे बॅटरचं पूर्ण. खूप छान आणि मुलांनासुद्धा खायला खूप इंटरेस्ट वाटतो वेगवेगळ्या शेपचं असलं की. इथे कढई ठेवून द्यायची आहे गॅसवर आणि तेल टाकून द्यायचं आहे तळण्यासाठी. तेल तपलं की लगेच आपले बॉल सोडून घ्यायचे आहे मस्त तेलात. आणि लगेच थोडं एक बाजूने झालं की लगेच बाजू टर्न करून घ्यायची आहे. खाली चिटकू द्यायचे नाही आहेत. याच्यात बटाटे असल्यामुळं ते लगेच चिटकतात आणि फुटण्याची खूप शक्यता असते. याचे प्रमाण व्यवस्थित घेतलं की मग फुटतसुद्धा नाही आणि चिटकतसुद्धा नाही. असंच थोड्या थोड्या वेळाने त्याला बाजू परतत राहायची, त्याच्यामुळं चिटकत पण नाही आणि व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता आपला एकसुद्धा बॉल फुटलेला नाही आहे.
किती व्यवस्थित झालेलं आहे आणि एकदम कुरकुरीत झालेले आहे. साईडला थोडंसं एखादा शेंगदाणा साबुदाणा जो साईडला असतो तो निघतो. बाकी आपला बॉल्स वगैरे तसे ते तसे आहेत. सर्कल शेप, स्टार शेप, फ्लावर शेप हे टाकून घ्यायचे आहेत आणि मस्त खमंग तळून घ्यायचे आहे. आणि रोल सुद्धा टाकून घेतलेले आहे मी. तुम्ही बघू शकता यापैकी एकही फुटलेला नाही आहे. रोल्स किंवा पॅटीस सारखे बनवलेले आहे मी ते पॅटीस. काही फुटलेलं नाही आहे, एकदम व्यवस्थित तळले गेलेले आहे. आपले इथे तळून सगळं रेडी झालेलं आहे. तुम्ही याला दहीसोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. हा पदार्थ असं नाही आहे की उपवासालाच खाऊ शकता, इतर दिवस मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. किंवा आता पावसाळा चालू आहे, जर कांदे भजे वगैरे त्यांना कंटाळा आला असेल खाऊन खाऊन, तर असे वेगळ्या प्रकारे थोडंसं खाऊ शकता. एकदम साधे आणि सोपे आहेत. आणि बघू शकता एकदम कुरकुरीत झालेले आहे आणि एकदम सॉफ्टसुद्धा आहे आतून आणि व्यवस्थित बाहेरून आतून व्यवस्थित तळल्या गेलेले आहे. तर या आषाढी एकादशीला तुम्ही सुद्धा असे वडे, रोल्स, बॉल्स तयार करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.